स्वर्गीय सौ वेणुताई चव्हाण स्मृती मराठी साहित्य संमेलन यामधील गझल रंग या सत्रातील या सदाबहार कार्यक्रमात उपस्थित सर्व साहित्यप्रेमी, सर्व रसिक श्रोते, मान्यवर आणि ज्येष्ठांचं मनःपूर्वक स्वागत करते। मी ऐश्वर्या पाटणकर आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी आपल्या समोर उभी आहे। शब्दांना जेव्हा भावनांची किनार मिळते तेव्हा कविता जन्म घेते आणि कवितेलाच जेव्हा सुरांची साथ लागते तेव्हा गझल मनामनात उतरते। आजच्या या सत्राचे प्रमुख अतिथी आहेत आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर सुनंदा शेळके मॅडम यांचं टाळ्यांच्या गजरात जोरदार असं स्वागत करूयात। गझल म्हणजे भावना, गझल म्हणजे भावना, गझल म्हणजे संवेदना आणि अशा या भावविश्वाने सजलेल्या कार्यक्रमाची सुरुवात जर विचारांच्या सुंदर प्रकाशाने झाली तर ती संपूर्ण मैफल अधिकच बहारदार होते। आजच्या कार्यक्रमामागील भूमिका, उद्देश आणि साहित्यिक विचार आपल्या समोर मांडण्यासाठी आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर विजया पवार यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी प्रास्ताविकासाठी या मंचाचा स्वीकार करावा। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैसा जिंके। माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैसा जिंके। ऐसे अक्षरे रसिके मेळवी, असं म्हणून मराठीची थोरवी विचार करणारे संत ज्ञानेश्वर, महाराष्ट्राचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे आद्य प्रवर्तक स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीमागे सावलीसारख्या उभे असणाऱ्या अतिशय सुशील संपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या सौ वेणुताई चव्हाण या तीनही महामानवांना प्रथमतः सादर वंदन करते आणि मी डॉक्टर विजया पवार आपल्या प्रास्ताविकाकडे वळते। सकाळपासून हे दुसरं सत्र आहे, आपण सर्वांनी ऐकलेलंच आहे। सकाळपासून एका कालिका देवी पतसंस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मला वाटतं की ही आपल्या सर्वांसाठीच अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। तर श्री कालिका देवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने माननीय मुनीर बागवान सावकार यांच्या संकल्पनेतून साकार झालेले स्वर्गीय वेणुताई चव्हाण जन्मशताब्दी निमित्त हे पहिले स्वर्गीय सौ वेणुताई चव्हाण स्मृती मराठी साहित्य संमेलन इथे संपन्न होत आहे। प्रथमतः इथे जमलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचं, व्यासपीठावरती आणि व्यासपीठाच्या समोर असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करते। गझल रंग या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख अतिथी लाभलेले आहेत, त्या म्हणजे आपल्या सौ सुनंदा शेळके मॅडम। गझल ही मुळातच अशी गोष्ट आहे की कवितेच्या जवळ असणारी, माणसाच्या हृदयाला स्पर्श करून जाणारी। तसं बघितलं तर कविता हीच मुळात माणसाच्या हृदयाला स्पर्श करून जाणारी अशी गोष्ट आहे आणि गझल ही कवितेला समकक्ष असणारी, जरी ती मराठी मातीमध्ये नसली तरी सुद्धा सुरेश भटांसारख्या गझलकारांनी ही गझल आहे ती आपल्या मराठी मातीमध्ये आणलेली आहे, तिला एक मराठीचं वैभव प्राप्त करून दिलेलं आहे। प्रेम असेल, तत्वज्ञान असेल, विरह असेल, भावना असेल, तत्वचिंतन असेल, या सगळ्यांना आणि सामाजिक जाणीव या सगळ्यांना घेऊन जाणारी ही गझल आहे असं मला वाटतं। आणि हा गझलेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। अतिशय वेगवेगळ्या कार्यक्रमाची मेजवानी इथं दिलेली आहे। मला वाटतंय की कालिका देवी पतसंस्था अशी आहे की जी एक अर्थवाहिनी आहे मराठी साहित्यामध्ये किंवा आपल्या कराडच्या प्रांगणामध्ये। ही साहित्य वाहिनी आहे, ती एक अर्थवाहिनी बनवून त्या आर्थिक साक्षर करण्याचं काम कालिका देवी पतसंस्था करते। पण त्याचबरोबर मला वाटतंय की साहित्याच्या माध्यमातून सुद्धा समाजाला एक साहित्यिक मेजवानी देणं, वाचन चळवळ आपली आहे ती उद्दीकृत करणं, या अनुषंगाने ही आपली कालिका देवी पतसंस्था काम करते। त्यामुळं कालिका देवी पतसंस्थेच्या सर्व संचालकांचं, सर्व मान्यवरांचं इथं आपण मनपूर्वक आभार मी प्रथमतः व्यक्त करते। त्याच्यानंतर गझलेच्या बाबतीत आपण बघायचं म्हटलं तर मला असं वाटतं की कोणताही असा व्यक्ती इथं नसेल, कोणताही साहित्यिक नसेल किंवा कोणताही इथं असा रसिक नसेल की ज्याला गझल आवडणार नाही। गझल
आणि कविता या दोघी एकमेकांच्या हातात हात घालून जाणाऱ्या अशा आहेत. आणि म्हणूनच गझलेमध्ये शब्दांची मांडणी नाहीये, तर गझलेमध्ये गझलकार हा स्वतःचा आत्मा देत असतो. आणि मला वाटतं आताच कृष्णा खोत यांनी सांगितलं की लेखक हा संवेदनशील असतो, आणि मला वाटतं कवी सुद्धा तितकाच संवेदनशील असतो. आणि आजच्या या आपल्या गझलेनं नक्कीच मॅडमच्या गझलेनं तुम्हाला सर्वजण मॅडम तुम्हाला मंत्रमुग्ध करणार आहेत. पण ही गझल समाजाच्या सर्व थरातून येणारी आहे. या सर्व थरातून येऊन समाजाला साक्षर करण्याचं किंवा समाजाला एक सामाजिक वसा देण्याचं काम सुद्धा या गझलेनं केलेलं आहे. ही गझल रंग आपल्याला मॅडमच्या याच्यातून अनुभवायला मिळणार आहे. त्याचबरोबर सुरेश भटांसारखे बरेचसे असे गझलकार आहेत की त्यांनी गझल वाङ्मय हा समृद्ध केलेला आहे. गझलेला स्वतःचा रंग असतो. गझलेला रंग जरी असला तरी त्या रंगातून सुद्धा गझल ही वेगळी स्वतंत्र अशी दिसून येते. म्हणून कवितेमध्ये गझलेमध्ये अशा अनेक रंग असले तरी गझल आपल्याला त्याच्यापासून वेगळी झालेली दिसते. आणि म्हणून सुरेश भटांचे प्रसिद्ध गझल आपल्या सर्वांना परिचित आहे. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. मला वाटतंय ही गझल सुद्धा तशीच आहे. सर्व रंगामध्ये रंगून जाते, पण तरी सुद्धा स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचं सामर्थ्य या गझलेत आहे. आणि असेच गझलेचे अनेक रंग पाहण्यासाठी आपल्या इथं प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित झालेले आहे सुनंदा शेळके मॅडम. अतिशय सुंदर गझलकार आहेत. या गझलेचा आनंद मला वाटतं त्यांच्या व्याख्यानातून त्यांच्या गझलेतून आपल्याला मिळणार आहे. आणि या कृष्णाकाठच्या प्रांगणामध्ये ही गझलेचा रंग पहिल्या साहित्य संमेलनातील गझलेचा रंग हा वर्षभर घुमत राहील, वर्षभर सर्वांना आनंद देत राहील अशी आशा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या सुंदर प्रास्ताविकामुळं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अधिकच भारदस्त आणि उत्साहपूर्ण होत आहे. आकाशात चमकणारे तारे अनेक असतात, पण स्वतःच्या प्रकाशाने दिशा दाखवणारे व्यक्तिमत्व फार क्वचित असतात. माणूस मोठा हा केवळ पदाने होत नाही, तर त्याच्या विचारांनी, त्याच्या कार्यानं, संस्कारांनी आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाने मोठा होतो. शब्दांनी माणूस ओळखला जातो, पण कार्याने माणूस मनामनात जपला जातो. आणि अशाच आजच्या मान्यवर व्यक्तिमत्वाचा म्हणजेच सन्माननीय डॉक्टर सुनंदा शेळके मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी मी आदरणीय फरजाना डांगे मॅडम यांना नम्र विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमातील मान्यवर अतिथींचा परिचय करून द्यावा. उपस्थित सर्व मान्यवरांना फरजानाचा नमस्कार आणि आदाब. परिचय तर मी करून देतच आहे, पण त्यापूर्वी मातीशी नाते जोडणारा, सत्य बोलणारा, गरुडाची झेप घेणारा अध्यक्ष आज आम्हाला कालिका पतसंस्थेला लाभला, याबद्दल मी पालिकेतर्फे मी आपलं खूप खूप अभिनंदन करते, आभार मानते. सर, आपलं भाषण खूप छान झालं. ते मातीशी जोडणारं होतं. एक लफ्ज मोहब्बत का अदना सा फसाना है, सिमटे तो दिले आशिक, पहिले तो जमाना है. जिगर मुरादाबाद यांची ही गझल सर्वांना माहितच असेल. गझल मूळ पर्शियन म्हणजे फारशी वाङ्मयात आढळणारा प्रकार. तो इराण पासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीतून महाराष्ट्रात येऊन असा काही रुळला जणू तो इथलाच आहे, इतका साहित्यिकांच्या मनात खोलवर रुजला. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तोच चेहरा असावा. इलाही जमादार यांची ही गझल सर्वांना ज्ञान आहे. पण त्याचं झालं असं की कवितेबरोबर मला ही गझल लिहिता यावी म्हणून मी पनवेलच्या एका कार्यशाळेत गेले. त्या ठिकाणी ह्या गझलेचं एक ओळ आम्हाला दिली गेली आणि सांगितलं गेलं की गझल लिहा. अहो, रदीफ, काफिया, वृत्त, मात्रा करत करत रात्र संपायला आली, गझल काही झाली नाही. मग म्हटलं कारण त्याला कारणही तसं आहे. कारण गझल म्हणजे तत्वज्ञान, गझल म्हणजे आत्मभान, गझल म्हणजे काव्यरूपी शान, गझल म्हणजे देशभक्तीचा मान.
गझल म्हणजे कवितेचे छाप, गझल म्हणजे भावनेचा विस्तार, गझल म्हणजे प्रियेशी प्रेमाला आणि गझल म्हणजे विरहाचा विलाप. अशा या गझलेला आपल्या ओंजळीत अलगदपणे घेणाऱ्या, श्वासात पेरणाऱ्या गझलकारा आज आपल्याला गझल रंग या कार्यक्रमासाठी लाभले आहेत. सुगंधित तांदूळ आणि फणसाचे गरे प्रसिद्ध असणाऱ्या तसेच मृत्युंजय सारख्या असंख्य पुस्तके लिहिणाऱ्या माननीय शिवाजीराव सावंत यांच्या आजरा या गावच्या त्या आहेत. दाटली श्वासात माझ्या रात राणी, उमलली अन आत माझ्या रात राणी, गझल होती देखणी या कारणाने, बोलते शब्दात माझ्या रात राणी, असे लिहिणाऱ्या डॉक्टर सुनंदा सुभाष शेळके हे त्यांचे नाव. त्यांनी इंग्रजीमधून MA PhD ही पदवी घेतलेली असून सध्या त्या तुळजाराव चतुर्चंद कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स बारामती येथे इंग्रजी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची एकूण ग्रंथ संपदा 14 असून अनेक पत्रिकेत त्यांचे लिखाण चालू आहे. चंद्र कवडसे व सांदंत हा शब्द नवीन मॅडम माझ्यासाठी आणि मला इतका आवडला आणि त्या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण. इतका सुंदर हा शब्द. हे 2 काव्यसंग्रह, आरस पाणी स्वप्ने, गझल गंध हे 2 गझल संग्रह, तसेच ऋतुबिंब या नावाचा काव्य आणि गझल संग्रह आहे. प्रतिभेच्या पारंब्या ललित लेख, जंगल कथा मराठी कथा, जंगल की कहानियां हिंदी कथा संग्रह, पंख वाली पेटी मराठी कथा संग्रह, द जंगल स्टोरीज इंग्रजी कथा संग्रह, महेश दत्तानी न्यू व्हॉइस ऑफ थिएटर आणि महेश दत्तानीज कॉन्ट्रिब्युशन टू इंडियन ड्रामा हे 2 इंग्रजी पुस्तके त्यांचे प्रकाशित आहेत. कवडसे या मराठी काव्य संग्रहाचा झरोके से झापता चांद हा हिंदी अनुवाद, तर मिशन करियर यांच्या इंग्रजी अनुवाद अशी त्यांची विपुल कार्यसंपदा आहे. माननीय सौ सुनंदा शेळके यांना आतापर्यंत राज्यस्तरीय 43 पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. बघा, 43 म्हटल्यानंतर पुढचा पुरस्कार म्हणता नाही मी आठवले. त्याचं कारण आहे त्या पुरस्काराची यादीच इतकी आहे मॅडम. मी शॉर्टकट मध्ये सांगितलं 43 राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर विविध नियतकालिकामधून लेख ते लिहितात, गझल लिहितात, कविता त्यांच्या प्रकाशित होतात. विविध आंतरराष्ट्रीय शोध पत्रिकातून 32 शोध निबंध प्रकाशित आहेत. अनेक विषयांवर त्यांची व्याख्याने होतात. संशोधक आणि मार्गदर्शक ते आहेत. मुख्य म्हणजे सांगली जिल्ह्यातील अप्रकाशित लावण्यांचा अभ्यास या विषयावर शिवाजी विद्यापीठातून झालेल्या PhD अभ्यासामध्ये यांच्या लावण्यांचा अभ्यास आहे. म्हणजे देशात परदेशात कवयित्री तसेच सूत्रसंचालक म्हणून त्या उपस्थित राहतात. कविता माझी व गझल रंग हे 2 कार्यक्रम सादर करतात. असाच हा गझल रंग कार्यक्रम सादर करणाऱ्या आमच्या सुनंदाताई आता गझल रंग हा कार्यक्रम सादर करतील. धन्यवाद. तर परिचयही प्रेरणा बनतो. आदरणीय फरजाना डांगे मॅडम, आपण हा परिचय अतिशय प्रभावी आणि मनाला भिडणाऱ्या शैलीत करून दिला त्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार. सन्मान हा केवळ व्यक्तीचा नसतो तर त्याच्या कार्याचा, त्याच्या कर्तृत्वाचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा असतो. फुलाचा सुगंध जसा दरवळत राहतो तसा चांगल्या कार्याचे नावही समाजात दरवळत राहतं. अर्थात काही व्यक्तिमत्व ही पदामुळे मोठी नसतात तर त्यांच्या विचारांनी, संस्कारांनी आणि कार्याने ती स्वतःच एक प्रेरणा बनलेली असतात. अशाच आजच्या मान्यवर व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्यासाठी मी आदरणीय प्राध्यापिका सौ अरुणा दिलीप चव्हाण मॅडम यांना नम्र विनंती करते की त्यांनी सन्माननीय सुनंदा शेळके मॅडम यांना सन्मानित करावं.
धन्यवाद सन्माननीय अरुणा दिलीप चव्हाण मॅडम. कधी शब्द मनाला स्पर्श करतात तर कधी स्वर आत्म्याला स्पर्श करतात आणि जेव्हा शब्द आणि स्वर एकत्र येतात तेव्हा निर्माण होते ती म्हणजे गझल. गेली कित्येक दिवस आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या सुरेल मैफिलीची उत्सुकता आणि रसिकांच्या मनात होती, तो सुंदर क्षण आता आपल्या भेटीला आला आहे. या प्रसन्न अशा दुपारी भावनांचा हळवा स्पर्श, शब्दांची सुरेल जादू आणि मनाला अलगद भिडणाऱ्या गझलांचा मोहकसा प्रवास अनुभवण्यासाठी आता आपण सज्ज होऊया. आजच्या या बहारदार गझल रंग कार्यक्रमासाठी आपल्या भेटीला आल्या आहेत संवेदनशील लेखनी, सुरेल सादरीकरण आणि साहित्य विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सन्माननीय डॉक्टर सुनंदा शेळके मॅडम. मी त्यांना नम्र विनंती करते की त्यांनी आपल्या सुरेल शब्दांनी आणि गझलांनी या मैफिलीला रंगतदार करावे. परिचय करून दिला असल्यामुळे मी परिचयासाठी वेळ नाही घालवणार, कारण तुम्हाला माझ्या गझलेशी भेटवणं हा माझा मुख्य उद्देश आहे. पण काही औपचारिकता आहे, कृतज्ञता आहे. स्वर्गीय सौ वेणुताई चव्हाण स्मृती मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय मुनीरजी बागवान साहेब, या संस्थेचे चेअरमन माननीय राजनजी वेळापुरे, संचालक माननीय विवेकजी वेळापुरे, सकाळपासून ज्यांनी उत्तम संयोजन केलं, समन्वयक म्हणून काम करणारे माननीय प्राध्यापक अशोक कुमारजी चव्हाण, त्याचबरोबर या संमेलनाचे अध्यक्ष, संमेलनाध्यक्ष रिंगणकार असं मला म्हणायला आवडेल, सर्वदूर ज्यांची ख्याती झालेली आहे असे लेखक आणि ज्यांच्या प्रेमात आपण सर्वजण त्यांच्या या भाषणाला पुन्हा एकदा पडलेलो आहोत, ते कृष्णात खोत. मला वाचक म्हणून, चोखंदळ वाचक म्हणून माझ्या पुस्तकांनाही लाभलेले असे आणि ज्यांनी मला प्रथम या संमेलनाच्या निमंत्रणासाठी चौकशी केली असे माननीय अरुणजी काकडे सर, त्याचबरोबर उद्घाटक माननीय ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी सर आणि या व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवर, त्यामध्ये सूत्रसंचालक ऐश्वर्या पाटणकर, माझा परिचय करून देणारा फरजाना मॅडम, डॉक्टर विजया पवार, माननीय अरुणा चव्हाण, ज्या धनलक्ष्मी सखी परिवाराच्या संस्थापिका आहेत आणि त्यांनी माझा इथं उचित असा सन्मान केला, माननीय हेमा पाटील मॅडम, वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये अगदी प्राचार्य, प्राध्यापक आणि वेगवेगळ्या पदांवर काम करणारे आमचे स्नेहीजन इथे उपस्थित राहिलेले आहेत. उदाहरणादाखल प्राचार्य डॉक्टर सतीश घाटगे सर, आमच्या गझलच्या संध्याताई आहेत आणि सर्वच मान्यवर रसिक हो, मी नावं घेण्यामध्ये वेळ घालवणार नाही. आपण सुरू करत आहोत हा गझलचा कार्यक्रम. मी श्री कालिका देवी नागरी पतसंस्थेची प्रथम कृतज्ञ आहे की या पहिल्या संमेलनामध्ये गझलसाठी त्यांनी एक वेळ ठेवला आणि गझल रंगासाठी मला इथं निमंत्रित केलं. त्याबद्दल मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. रसिक हो, स्मृती जेव्हा शब्दात उतरतात तेव्हा कविता जन्म घेते आणि भावना जेव्हा लयबद्ध होतात तेव्हा कविता जन्मते, कविता साकारते, गझल साकारते, गझल आकाराला येते. आणि सर्वप्रथम माझ्या गझलांकडे वळण्यापूर्वी मी वंदन करते आहे संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा इथं आहे, ज्या वेणुताईंच्या नावे हे संमेलन होत आहे. त्या वेणुताईंच्या आणि यशवंतराव चव्हाणांच्या पवित्र स्मृतींना मी वंदन अभिवादन करते आणि माझ्या विषयाकडे वळते. परंतु गझल रंग मध्ये मी पहिल्या गझल मधले काही शेर इथे जे मांडणार आहे ते वेणुताईंवरचे आहे. हे दाम्पत्य माझ्यासाठी एक आदर्शवत असं दाम्पत्य आहे.
म्हणून त्यांच्यासाठी लिहिलेल्या काही ओळी, काही शेर. त्याग, कष्ट आणि समर्पणाची मूर्ती वेणुताई. त्याग, कष्ट आणि समर्पणाची मूर्ती वेणुताई. यशवंताच्या यशामागची स्फूर्ती वेणुताई. यशवंताच्या यशामागची स्फूर्ती वेणुताई. शांत संयमी समयी होऊन अखंड तेवत होती. शांत संयमी समयी होऊन अखंड तेवत होती. उण्या पुऱ्या सुख स्वप्नांची त्या पूर्ती वेणुताई. त्याग, कष्ट अन समर्पणाची मूर्ती वेणुताई. शतक लोटले तिच्या स्मृतींचा जागर येथे आज. शतक लोटले तिच्या स्मृतींचा जागर येथे आज. अष्ट दिशांच्या पार पसरली कीर्ती वेणुताई. अष्ट दिशांच्या पार पसरली कीर्ती वेणुताई. मी स्वतःला भाग्यवान समजते की या वेणुताईंच्या नावे आयोजित संमेलनामध्ये मला माझे गझल रंग सादर करता येत आहे. आणि त्याचबद्दल बरोबर मी एक छोटीशी दिलगिरी व्यक्त करते की 4-5 दिवसांपूर्वी माझा आवाज बऱ्याच जणांना आवडतो आणि तो सर्दीलाही आवडला. थोडासा आवाज बदलून गेलेला आहे. आवाजाबाबतची मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करते. पण मी काही गायिका नाहीये, मी गझलकार आहे, गझल लिहिणारी आहे. गझलचे भाव तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम. तर रसिक हो, आजची दुपार ही गझल रंगातली दुपार आहे. आणि गझल विषयी दुःख, वेदना, दर्द, प्रेम, विरह बरंच काही सांगितलंय. ती यमकबद्ध असते, ती लयबद्ध असते, ती रदीप, काफिया, छंद घेऊन येते. हे सगळं ऐश्वर्यानं तुम्हाला सांगितलेलं आहे. मी त्याचा पुन्हा स्पर्श करणार नाही. तर मी एक हलकी फुलकी गझल घेऊन तुमच्याकडे वळते. गझल, ही गझल काय आहे आधी सांगायचं तर ही गझल काय. झराच झुळझुळ पाणी, दवबिंदूचं नितळ पारदर्शी रूप, उगवतीचे रंग की ढळत्या सूर्याची सांज सोनेरी किरण. कशाला म्हणायचं गझल. गझल म्हणजे कुण्या लावण्यवतीचे पदन्यास. केशक म्हणतात गझल म्हणजे कुण्या लावण्यवतीचे पदन्यास. गझल म्हणजे कळ्या फुलांचा हव्यास. गझल म्हणजे आकाशाच्या विपुलतेचा ध्यास. गझल म्हणजे कवी कुलगुरू कालिदास, वाल्मिकी, व्यास. गझल म्हणजे नाजूक भावनांचा झोका. गझल म्हणजे नाजूक भावनांचा झोका. गझल म्हणजे तुमच्याच जिवंत काळजाचा ठोका. गझल म्हणजे तुमच्याच जिवंत काळजाचा. रसिक हो, पहिली छोटी आणि हलकी फुलकी गझल घेऊन मी तुमच्या जवळ आलेली आहे, तुमच्या समोर आहे. मघाशी पावले दारी कुणाची वाजली होती. मघाशी पावले दारी कुणाची वाजली होती. उघडता दार हलक्याने जराशी लाजली होती. तिच्या ओठात डाळिंबी जणू माणिक झळकावे. तिच्या ओठात डाळिंबी जणू माणिक झळकावे. नशा त्याची तिने मजला कितीदा पाजली होती. मघाशी पावले दारी पुन्हा भेटू पुन्हा भेटू म्हणायाचे मघा मी टाळले होते. पुन्हा भेटू म्हणायाचे मघा मी टाळले होते. अशा माझ्या बहाण्याने किती नाराजली होती. मघाशी पावले दारी आताशा मीच माझ्या या चुंबितो रोज बोटांना. आताशा मीच माझ्या या चुंबितो रोज बोटांना. तिने हस्ताक्षरे माझी
किती नावाजली होती मघाशी पावले दारी. आता शामी मला पाहून सुचलेली बरसत्या श्रावणामधली. मला पाहून सुचलेली बरसत्या श्रावणामधली. पुन्हा गाना नव्याने तू गझल जी गाजली होती मघाशी पावले दारी. कुणाची वाजली होती. तर छोट्याशा या गझलने मी सुरुवात केली. खर तर गुलजार म्हणतात की गझल म्हणजे शब्दात काही सांगायचंच नसतं. गझल म्हणजे न सांगितलेला आशय हा लयबद्ध होतो तेव्हा गझल तयार होतो. तर गझल ही अशी असते की ती ऐकून केवळ कानांनी रंगमहालामध्ये राजाच्या व्हायची, पेश व्हायची. गझल कधी काळी एक प्रेमाचं किंवा विरहाचं गीत म्हणून सादर केली जायची. ती गझल मराठीच्या अंगणात आली आणि सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन आली हेही तुम्हाला कळेल. पण तो जो तरल नाजूक भाव आहे तुम्हाला तो या याची म्हणतो. डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. फक्त एकदा तुझी पापणी चुंबायाची म्हणतो. या देहावर कमळे फुलली ज्याच्या हव्यासाने. या देहावर कमळे फुलली ज्याच्या लाख स्पंदने माखायाची म्हणतो. डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. खांद्यावरती खुशाल माथा टेकविसाव्यासाठी. खांद्यावरती खुशाल माथा टेकविसाव्यासाठी. शाल सुखाची स्वप्नांवरती घालायाची म्हणतो. डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. नसे मागणे दुसरे काही तुझ्या पाशी माझे. नसे मागणे दुसरे काही तुझ्या पाशी माझे. ओठावरली बसंत गाणी वेचायाची म्हणतो. डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. कैक हारलो डाव प्रीतीचे घावच उरले सोबत. कैक हारलो डाव प्रीतीचे घावच उरले सोबत. आयुष्याची संध्या राणी जिंकायाची म्हणतो. डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. दुःख वेदना विरह हुंदके दौलत घेऊन इथली. दुःख वेदना विरह हुंदके दौलत घेऊन इथली. हसत सुनंदा जीवन नौका परतायाची म्हणतो. हसत हसत ही जीवन नौका परतायाची म्हणतो. डोळ्यामधली स्वप्ने अलगद चोरायाची म्हणतो. एक सूचना आहे छोटीशी. 0590 ही 4 व्हीलर वेगळी या अर्थानं की आपल्याला माहिती आहे की जरी प्रेम विरह हा गझलेचा प्राण असला तरी दुःख वेदना ही तिचा आत्मा आहे आणि त्यामुळं गझल प्रत्येकाच्या थेट हृदयात शिरते. तर एक गझल जी अनेकदा फरमाईश झालेली आहे दुःखावरची. मी दुःखाशी भांडा याचे टाळीन म्हणते. मी दुःखाशी भांडा याचे टाळीन म्हणते. करुणी त्यांचा सुंदर गजरा माळीन म्हणते. तशी सुखाने दिली वंचना किती कितीदा.
तशी सुखाने दिली वंचना किती कितीदा, दुःखावरती आता जीव ओवाळीन म्हणते, मी दुःखाशी भांडा याचे टाळीन म्हणते. मागून या का मिळतो येथे प्रेम जिव्हाळा, मागून या का मिळतो येथे प्रेम जिव्हाळा, आभासांचा चंद्र उरी कवटाळीन म्हणते, मी दुःखाशी भांडा याचे टाळीन म्हणते. एकदाच मज नाव घालना चांदण्यात तू, एकदाच मज नाव घालना चांदण्यात तू, नंतर आठवणींची पाने चाळीन म्हणते, करुणी त्यांचा सुंदर गजरा माळीन म्हणते. त्या दुःखाला म्हटलंय, फक्त तुझे दे प्रेम मला मग नकोच काही. माणसानं दुःखावरही प्रेम करावं. फक्त तुझे दे प्रेम मला मग नकोच काही, सावलीत पदराच्या तुझ सांभाळीन म्हणते, मी दुःखाशी भांडा याचे टाळीन म्हणते, करुणी त्यांचा सुंदर गजरा माळीन म्हणते. जवळपास 20 वर्षांपूर्वी मी गझल लिहायला नुकतीच सुरुवात केली होती, म्हणजे त्याला झाली 25 वर्ष. आणि मुंबईला गोरेगावला एक मोठी स्पर्धा झालेली होती सुरेश भटांच्या पहिल्या स्मृती दिनाच्या निमित्तानं गझलची. आणि त्यात टॉप 10 मध्ये गझल आलेले होते माझे. आणि त्यांनी टॉप 3 साठी मुंबईला बोलवलेलं होतं. जावं की नाही, माझा आलेला मुलगा आहे, तो छोटा होता तेव्हा, लहान होता, जाऊ की नाही. तरी गेले की बघायचं होतं मला की शहरामध्ये गझल कशी मांडली जाते, आपली गझल त्यात कुठं बसते. आता त्यात काही दाद देताना मला एकदम तो प्रसंग आठवला. तर मी पहिल्यांदाच गझल तिथं सादर करत होते. मुंबई, ठाणे, पुणे, या अमरावती मोठमोठे गझलकार आले होते आणि मी पेश केली गझल. त्याचे 2 शेर आहेत, ते एवढेच ऐकवणार. पण ती गझल झाल्यावर अशा त्या खूप मोठ्या सभागृहातून, त्या मॉब मधून एक स्त्री माझ्या जवळ आली आणि ती मला म्हणाली की तुम्ही माझी गझल म्हणालात. मला क्षणभर कळलं नाही. तर ती गझल तिला तिची वाटली, त्यातलं दुःख तिला तिचं वाटलं. म्हणून मी म्हटलं की दुःख किंवा दर्द हा गझलचा आत्मा असतो. ते 2 शेर सांगते फक्त. पाळलेले पाखरू मी पंख माझे छाटलेले, पाळलेले पाखरू मी पंख माझे छाटलेले, मुक्ततेचे शब्द माझ्या मजकुरातून काटलेले, चालते माझी भरारी फक्त भिंतीयात चारी, चालते माझी भरारी फक्त भिंतीयात चारी, हात चारे शांतरीचे भाग्य माझे, फाटलेले पाळलेले पाखरू मी पंख माझे छाटलेले, मुक्ततेचे शब्द माझ्या मजकुरातून काटले. पण उमेद सोडली तर तो कवी कसा, तो लेखक कसा, तो गझलकार कसा. उलट संघर्षाची फुलं ज्यांना करता येतात, संघर्षाचं साहित्य करून ज्यांना लढता येतं, तेच मोठे होतात. याचं जिवंत उदाहरण आजचे संमेलनाध्यक्ष. मला त्यावर पण एक सुचलेली ही गझल आहे. कारण कुसुमाग्रज, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणतात की दुःख दाराशी आले तर त्याचे स्वागतच करावे, सर्वांनी चिडकारले तर त्याने कुठे जावे. याच नजरेनं मी गझलकडे पाहते. म्हणून धन्यवाद मानावे म्हणते मज काट्यांनी गीत दिले, धन्यवाद मानावे म्हणते मज काट्यांनी गीत दिले, उन्हात जळता ओठावरती कळ्या फुलांचे स्मित दिले, दुःखाने मज दिली ओसरी व्यथा चाहली गोड सखी, दुःखाने मज दिली ओसरी व्यथा चाहली गोड सखी, शब्दांनी मज लळा लाविला जगण्याला संगीत दिले, धन्यवाद मानावे म्हणते मज काट्यांनी गीत दिले. संस्कारांचा तुझ्याच आई खडा
माना. संस्कारांचा तुझ्याच आई खडा पहारा जगताना. माईची तू साय दिली आणि ओठावर नवनीत दिले. धन्यवाद मानावे म्हणते मज काट्यांनी गीत दिले. नाव तुझे मी जरा स्मरावे. इथं म्हणूया कालिका देवीचं. नाव तुझे मी जरा स्मरावे अन तू द्यावा कौल मला. संकटातुनी सहज तरावे इतके बळ भक्तीत दिले. धन्यवाद मानावे म्हणते मज काट्यांनी गीत दिले. सवाल पडला मला कितीदा विचार करता जन्माचा. सवाल पडला मला कितीदा विचार करता जन्माचा. तळहातावर लिहिले ते कुठल्या तू धुंदीत दिले. धन्यवाद मानावे म्हणते मज काट्यांनी गीत दिले. उन्हात जळता ओठावरती कळ्या फुलांचे स्मित दिले. जसं गझल हे दुःखाचं दर्दचं प्रश्नांचं संघर्षाचं गाणं असतं, लय असते. तसंच अलीकडे हजल म्हणून एक प्रकार आलेला आहे. मी फारशी हजल लिहित नाही, एकमेव आहे ती सादर करणार आहे. कारण माझा मूळ स्वभाव गंभीर आहे आणि गझल ही गंभीर स्वभावाची असते. ती दुःख, दर्द, प्रेम, विरह मांडते. पण हजल जी आहे ना ती हसत हसत डोळ्यात अंजन घालते किंवा तुमचं हसवता हसवता थोडस प्रबोधन करते असं म्हणूया. एक हजल मी ठेवते सोबत, कारण बऱ्याचदा कॉलेज येतात. तुम्ही पालक आहात, तुमच्या मुलांकडं तुम्ही ज्या नजरेनं पाहता ही गझल हजल थोडं प्रकाश टाकेल त्यावर. पहा, हसत हसत ऐकण्यासारखी. इंग्रजीतच प्रेम करते अन मराठी लाजते. इंग्रजीतच प्रेम करते अन मराठी लाजते. नागिणीची ऐट तिची या चालण्यातून भासते. ती जिथे जाईल तेथे वर्ग होतो देखणा. ती जिथे जाईल तेथे वर्ग होतो देखणा. एक हिंदी प्रेम गाथा अन नव्याने गाजते. इंग्रजीतच प्रेम करते अन मराठी लाजते. भेटतो जेव्हा तिचा नंबर कधीसा कोठुनी. भेटतो जेव्हा तिचा नंबर कधीसा कोठुनी. नेटवर्कच नेहमी का व्यस्त होऊन राहते. इंग्रजीतच प्रेम करते अन मराठी लाजते. ओढता अभ्यास हाती भास होती वेगळे. ओढता अभ्यास हाती भास होती वेगळे. अक्षरांचे नेत्र होती वाटते ती पाहते. इंग्रजीतच प्रेम करते अन मराठी लाजते. मार्च येतो अन परीक्षा उंबऱ्याशी ठेपता. मार्च येतो अन परीक्षा उंबऱ्याशी ठेपता. लाघवी हसून आमुच्या नोट्स तेव्हा मागते. इंग्रजीतच प्रेम करते अन मराठी लाजते. पुढचा परिणाम बघा. जून येता पास होते मार्क घेऊन चांगले. मुलींना चांगले मार्क्स मिळतात. जून येता पास होते मार्क घेऊन चांगले. आमच्या गुणपत्रकाचे सूप तेव्हा वाजते. इंग्रजीतच प्रेम करते अन मराठी लाजते. गावभर फिरतो आपण 3 दिसते स्वप्नीही.
गावभर फिरतो आपण तीन दिसते स्वप्नीही ऐकले मोठ्या घरी मोठ्या सुखाने नांदते इंग्रजीतच प्रेम करते अन मराठी लाजते नागिणीची ऐट तिची या चालण्यातून भासते. तर गझल कवी संजय चौधरींची एक ओळ फार आवडते आणि ती ओठाशी येते नेहमी. ते म्हणतात, कविता म्हणजे आपलाच दोरा आणि आपलीच सुई. कविता म्हणजे आपलाच दोरा आणि आपलीच सुई आणि आपल्याच दुःखाला आपलीच हातशिलाई. ते म्हणतात की कविता म्हणजे आपल्याच जीवाच्या जखमांना बांधावा असा झाडपाला. आता कवी जेव्हा लिहितो, गझलकार जेव्हा लिहितो, कादंबरीकार कथाकार लिहितो, तो सर्जक असतो. सर्जक आणि सर्जन यांचं पण एक नातं असतं, खूप महत्वाचं नातं असतं. आणि ते नातं समजून घेणं हे वाचकाचं एक अलिखित असं कर्तव्य असतं. केशवराव भोसले नाट्यगृह आहे कोल्हापूरमध्ये. तर कार्यक्रम होणार होता गाण्यांचा, गझलांचा. आणि एक गायिका अंजली कुलकर्णी माझी गझल ही तिथं पेश करणार. मी वाट पाहत होते, पण माझी गझल निम्मा कार्यक्रम झाला तरी आली नाही. आणि मग ते डायरेक्टर जे होते त्यांनी सांगितलं की त्या कार्यक्रमासाठी येत होत्या, त्यांना ही गझल खूप आवडत होती आणि दुर्दैवाने ऍक्सिडेंट झाला आणि त्या आता हॉस्पिटलमध्ये आहेत. मी दुसऱ्या दिवशी परत जतला असताना जतवरून मी परत तिथं गेले, त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटले. अक्षरशः त्या माऊलीनं मला मिठी मारली आणि ती म्हणाली, माझे हे जे अश्रू आहेत ना, हे मी गाऊ शकले नाही याचे नाहीये, पण तुमची ती गझल मला माझी वाटत होती. गायक असून सुद्धा ती तुमची गझल मला माझी वाटत होती आणि तुम्ही मला भेटलात, ह्यात मला खूप मिळालं म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. असं ती म्हणालेल्या मला आठवलं की माझी गझल आहे पहा. भासते जेव्हा उदासी मजबुरी धरते गझल. भासते जेव्हा उदासी मजबुरी धरते गझल. अंतरीचे क्षेम माझ्या ही मला पुसते गझल. आज पावे तो कधी मज वाटले ना एकटे. माझा आवाज मला आज दगा देतोय, कसा बसलेला असतानाच हा कार्यक्रम सुरू आहे माझा. आज पावे तो कधी मज वाटले ना एकटे. मी जिथे जाईन तेथे सोबती असते गझल. भासते जेव्हा उदासी मजबुरी धरते गझल. प्लेन सादर करते. कुंद का दाबून ओठी दाटतो माझा गळा. कुंद का दाबून ओठी दाटतो माझा गळा. आसवांच्या पावसाने का अशी भिजते गझल. भासते जेव्हा उदासी मजबुरी धरते गझल. कोण ती अन कोण मी आम्ही कशा का भेटलो. गझलला म्हटलंय, कोण ती अन कोण मी आम्ही कशा का भेटलो. उत्तरास्तव बिलधुनी मज लागवी हसते गझल. भासते जेव्हा उदासी मजबुरी धरते गझल. हे न माझे ते न माझे मी न माझी हे खरे. हे न माझे ते न माझे मी न माझी हे खरे. कोण माझे शोधताना फक्त ही उरते गझल. भासते जेव्हा उदासी मजबुरी धरते गझल. अंतरीचे क्षेम माझ्या ही मला पुसते गझल. माफ करा की गझल खूप छान सादर करता
बोलता येतात, पण मी आज हे एकच बाजूलाच ठेवावं लागतंय, आवाज तशी साथ देत नाहीये. पण मला माहिती आहे की आशय महत्वाचा आहे, काय सांगायचंय ते महत्वाचं आहे, आवाज महत्वाचा नाही. बऱ्याच स्त्रिया इथं आहेत, जितके पुरुष तितक्या स्त्रियाही मला दिसतात. आणि वेणुताईंच्या नावानं संमेलन आहे. आणि माझ्या प्रत्येक लेखकाच्या आयुष्यात त्याची कलाकृती म्हणजे एक लँडमार्क असते. जशी कृष्णजींना त्यांच्या रिंगणनं एक वेगळी ओळख दिलेली आहे, तशी माझ्या अभिमानाने सांगत असते या गझलेला पण एक वेगळी ओळख आहे. कुठेही गेले की तिची फरमाईश होते. अगदी प्रतिभाताई पाटील त्यांच्यापासून सगळ्यांनी मला या गझलेला दाद दिलेली आहे. आणि म्हणून अशी ही गझल मला इथं मांडायची आहे. आपल्या स्त्रीचा सन्मान पुरुषांनी केलाच पाहिजे, पण स्वतः स्त्री असल्याचा अभिमान ही स्त्रीनं बाळगला पाहिजे, अशी ही गझल आहे. माझ्या आयुष्यामध्ये गझलकार म्हणून मला जिचा अभिमान वाटावा अशी माझी गझल मी इथं सादर करते. अभिमानाने सांगत असते बाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे, युग करत्या त्या शिवबाची मी आई आहे, युग करत्या त्या शिवबाची मी आई आहे. मी मर्दानी झाशी राणी रणांगणाशी, मी मर्दानी झाशी राणी रणांगणाशी, घरात वात्सल्याची मी अंगाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे. जाणून आहे ईश्वर माझ्या सामर्थ्याला, जाणून आहे ईश्वर माझ्या सामर्थ्याला, सृजनाची मज म्हणून दिली नवलाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे. इतिहासाच्या पाना पानावरती अंकित, इतिहासाच्या पाना पानावरती अंकित, जशा ताराराणी, जशी जिजाऊ, जशा वेणुताई, इतिहासाच्या पाना पानावरती अंकित, आशय भरल्या अभिव्यक्तीची शाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे. कधी वैष्णवी मी संतोषी महालक्ष्मी मी, कधी वैष्णवी मी संतोषी महालक्ष्मी मी, महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे. संकट समयी विश्वासाने साथ घाल तू, संकट समयी विश्वासाने साथ घाल तू, पर्वत सुद्धा माझ्या पुढती राई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे. अंदाजाविण नकोस डिवचू स्वाभिमान तू, अंदाजाविण नकोस डिवचू स्वाभिमान तू, उठला पेटून अंगाराची खाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे. शेवटचा शेर. कळी खुडाया नकोस लावू जन्माआधी, कळी खुडाया नकोस लावू जन्माआधी, तुझ्या अंगणी दरवळणारी जाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे, युग करत्या त्या शिवबाची मी आई आहे, युग करत्या त्या शिवबाची मी आई आहे. खरं तर पाऊस सर्वांनाच आवडतो. मला पावसाच्या गझली खूप आवडतात. आवाज साथ देत नाहीये तरी सुद्धा एक गझल तुमच्या समोर पावसाची ठेवावी वाटते. आपण निसर्गात जातो, दृष्टीला तो सुख देतो म्हणून, आनंद देतो म्हणून, पण निसर्गातल्या अनेक गोष्टी लेखक, कवी, गझलकार प्रतीक म्हणून आपल्या साहित्य कृतींमध्ये वापरतो. पाऊस माझ्यासाठी अनेकदा असंच प्रतीक बनून आलेला आहे. किती जमते बघते मी, नाही जमली तर मग मी पावसाची एक प्लेन सादर करते गझल. पाऊस गीत माझे ओठी धरून येतो,
पाऊस गीत माझे ओठी धरून येतो अंगावरी गुलाबी, अंगावरी गुलाबी काटा भरून येतो, काटा भरून येतो पाऊस गीत माझे ओठी धरून येतो. चढत नाही शेर त्याचे, आवाज चढू देत नाही, म्हणून काही शेर मोजके मांडते. बागेतल्या फुलांशी धरला जरी बोला, बागेतल्या फुलांशी धरला जरी बोला, गंधात नाहलेला, गंधात नाहलेला वारावरून येतो, वारावरून येतो पाऊस गीत माझे ओठी धरून येतो. प्लेन सादर करते आणखी एक शेर. प्लेन म्हणजे गायचा प्रयत्न न करता. गेली झडून पाने शिशिरामध्ये तरीही, गेली झडून पाने शिशिरामध्ये तरीही, कोठून हा फुलोरा फांद्यावरून येतो, पाऊस गीत माझे ओठी धरून येतो. दुरावतात जेव्हा आपलेच लोक येथे, दुरावतात जेव्हा आपलेच लोक येथे, अश्रू किती शहाणा गालावरून येतो, पाऊस गीत माझे ओठी धरून येतो. पाऊस प्यावयाला होता अधीर झाडे, पाऊस प्यावयाला होता अधीर झाडे, मेघा तुझा जिव्हाळा खाली झरून येतो, पाऊस गीत माझे ओठी धरून येतो, अंगावरी गुलाबी काटा भरून येतो. नांदेडला कामगार साहित्य संमेलन झालं तेव्हा पहिल्यांदाच गझलचं संमेलन झालं. त्यांनी मला कामगारांची गझल लिहायला सांगितली. 2 शेर फक्त ऐकवते, आज मी गाऊ शकत नसल्यामुळं. कामगार मी मनगटातून विकास धमणी वाहत आहे, कामगार मी मनगटातून विकास धमणी वाहत आहे, देश आमुचा आमुच्या नेत्री स्वप्न उद्याचे पाहत आहे. आम्हास कुठले निवास मोठे स्नान घरे वा पिण्यास पाणी, आम्हास कुठले निवास मोठे स्नान घरे वा पिण्यास पाणी, पत्नी माझी माझ्या सोबत घामामध्ये नाहत आहे, कामगार मी मनगटातून विकास धमणी वाहत आहे. बस 2च शेर तेवढे मी तुम्हाला ऐकवले. तर मला खूप वाईट वाटतंय. म्हणजे जशी मला सर्दीची चाहूल लागली, अतिशय वाईट वाटलं. कधी नसेल एवढी मी परमेश्वराला प्रार्थना करत होते, ते मला आज काही ऐकवता यावं. बरं झालं आज माझे मिस्टर माझे सर सोबत नाही, त्यांना आणखी दुःख झालं असतं की बाबा ही पेश करू शकली नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीत परफेक्शन पाहिजे असतं आणि आज ते येऊ शकले नाहीत, तब्येत थोडीशी नादुरुस्त असल्यामुळं. पण त्यांची आठवण पण मी तर त्यांना, कारण एक उत्तम रसिक आहेत ते. कराडच्या कॉलेजवर मला त्यांनी जवळपास एकदा इंग्रजी व्याख्यानासाठी आणि एकदा कवितेच्या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. तर कवितेचं, गझलेचं, साहित्याचं आणि रसिकांचं, सर्वसामान्य माणसांचं जगणं हे एकजीव झालेलं असतं. चोरायाची म्हणतो डोळ्यामधली स्वप्ने अलगद, चोरायाची म्हणतो फक्त एकदा तुझी पापणी चुंबायाची म्हणतो. या देहावर कमळे फुलली ज्याच्या हव्यासाने, या देहावर कमळे फुलली